सत्तेची ऊब मिळाली की सगळेच कसे बदलतात हे पाहायचं असेल तर पिंपरी भाजप एक उत्तम उदाहरण ठरेल। 9 ऑगस्ट 2011 रोजी पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या थेट बंद पाईपलाईन योजनेविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। त्या 3 शेतकरी मृत्युमुखी पडले होते। या घटनेला आता 6 वर्ष उलटून गेली आहेत। महापालिकेच्या या योजनेमधल्या मावळमधल्या भाजपचा तेव्हाही आणि आजही विरोध आहे। विशेष म्हणजे सत्तेत नसताना भाजप या योजनेला प्रचंड विरोध करत होती। ही योजना म्हणजे पैसे खाण्याचं कुरण असल्याची टीकाही भाजपकडून केली जात होती। पण आता त्याच भाजपनं सत्तेत आल्यानंतर ही योजना सुरू करण्याचा घाट घातलाय। मावळमधल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू असं भाजपनं म्हटलंय। तर दुसरीकडे प्रशासनानं सुद्धा ही योजना सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे विचारणा केली आहे। मावळमधल्या शेतकऱ्यांचा बंद पाईपलाईनला विरोध निश्चित असणार आहे। त्याचं कारण हे असं आहे की भारतीय जनता पार्टीची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे की मावळातल्या शेतकऱ्यांचं समाधान करून पिंपरी चिंचवड शहरामधल्या लोकांना बंद पाईपलाईनमधून पाणी मिळालं पाहिजे। कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती न करता प्रेमानं दिलेलं जे पाणी आहे ते आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रेमानं पाणी मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर असतील, माननीय पालकमंत्र्यांच्या स्तरावर तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या चर्चेनं समाधान करून पिंपरी चिंचवडला पाणी घेण्याचा आमचा प्रयत्न राहील। सध्या जे पाणी नदीतून वाहत येतं त्याच्यामध्ये वरच्या भागामध्ये नागरीकरण होत असल्यामुळे प्रदूषण आहे आणि थेट धरणावरून पाणी आणल्यास शहराला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि सदर योजनेवरती आतापर्यंत 142 कोटी रुपये खर्च झालेला आहे। सदरची योजना ही केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू अर्बन योजनेअंतर्गत मंजूर आहे आणि त्याचा निधी पण आपल्याला प्राप्त झालेला आहे। सदर योजनेचं जे बंद काम आहे ते चालू करण्याबाबत राज्य शासनाकडे महानगरपालिकेतर्फे पाठपुरावा चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।